बोकड्यासारखा हरामखोर प्राणी जगात दुसरा कोणी नाही या मातीतल्या. आता तुम्हाला जरी कळालं नसेल बाबासाहेबजी महेशराव, पण बापदाद्याला विचारा, त्यानं सांभाळल्यात शेळ्या, त्यांनी गायी सांभाळल्यात, त्यांनी म्हशी सांभाळल्यात, काबाड कष्ट केलेत. विचारा त्यांना बोकड्या किती हरामखोरे. एका शेळीला 2 पिलं झाले. मादी झाल्यावर तिला काय म्हणते? पाठ. पाठच ना. आणि बोकड्याला बोकड म्हणजे पाठ बोकड झाला. आता त्या शेळीला 2 पिलं झाल्या. पाठीचा बोकड्या कोण? भाऊ. आणि बोकड्याची पाठ कोण? बहीण. हे तर नातं कळतं ना, सख्खे बहीण भाऊ. पण आज सकाळी 9ला जर बोकड्या जन्माला आला तर आजचं ऊन पाहतू, आजची रात्र पाहतू, उद्याचं ऊन पाहतू, उद्याची रात्र पाहतू, आणि परवाच्या दिवशीचा सूर्य पाहिला की त्याला बहिणीतलं अंतर कळत नाही. वाक्य कळालं गिरगावकराचं? तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहिला की बोकडाला बहिणीतलं अंतर कळत नाही. किती हरामखोर बोकड आहे. मग इतका हरामखोर बोकड जे देव खातू ते देव किती बदगा असेल. हे महावाक्य आहे का? तुम्हाला काय मानायचं? कोणते देव डोसक्यावर घ्यायचे, मानकडं मोडून घ्यायच्या, तुम्ही तुमचं ठरवा ना, त्याबद्दल विषय नाही. आपले देव कमी पडल्या सैलानी बाबा पुस्तक 900 चालू येतं. कमी आहेत का आपल्याकडे देव? घ्या, त्याबद्दल काही दुमत नाही. पण मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावानं भाकरी खातो ना. आपण ज्याची भाकर खावा त्याचं काम नका का नीट करीन, पण त्याच्याविषयी वाईट तर बोलू नये. हा, यम इतका हानीन, इतका यम हानीन, इंच भर जागा ठेवणार नाही लाल करायची, इंच भर. सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, नुसते महाराजा आणणं, खापक्या पाकिट देणं, त्याला श्रीमंत करणं, माणसं उसातले डुकर तसेच फिरायला मोकळे. हो, सप्ताह दम नाही हो, सप्त्याला दम नाही, दम नाही. काही काही माणसं नवरात्रात 9 दिवस चप्पल घालीनत, 9 दिवस त्याला उपवास, आणि दसरा झाला की पवळी उकरायला तयारच, घोरपडी धरायला. कसा देव पावन राजो, कसा मानिन तो. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. मालकांचं वाक्य मी याच्याकरता सांगतोय. स्वामी राम म्हणतात हिला ऊन लागत नाही. सूर्यानं सावली धरली मानतोय, मला न पाहता स्वामी राम म्हणली मानतोय, पण दर्ग्याची उपासक आहे म्हणून हिच्या नाही पाया पडत. इतकं माणसानं निष्ठावंत पाहिजे, निष्ठावंत. एका बाईचं आणि एका माणसाचं लग्न झालं. बाईचं माणसाचंच होत असतंय. लग्न झालं एका मुलीचं आणि एका मुलाचं लग्न झालं. पण तो नवरदेव घोंगडी इतका गोरा होता. ते नवरदेव घोंगडी इतका गोरा होता. तुम्ही कशामुळे हसले मला काही कळालं नाही. घोंगड्या का पांढऱ्या नाहीता का? पण कहावी तुमच्या पोटात वेगळंच वरण शिजत. तुम्हाला सगळ्याला वाटलं काळच नाही का? आता खाली घोंगडी म्हणून मी बोट केलं महेशराव. घोंगडी इतका गोरा होता. तर शेजारीन म्हणायची, बाई काय तू हा नवरा काळा जो रे ग, काय तू हा नवरा काळा जो रे ग. 6 महिने ऐकिलं बाबासाहेबजी, 6 महिने ऐकिलं. 6 महिन्याच्या नंतर ती म्हणली, मा दिसू द्यान काळा, पण दिवस माळायच्या आधी बाजाराची पिशी घेऊन येतो. तो गण गोरा पान आहे, पण बस स्टँडला आणायला जावं लागत. आणि तो रक्त्यानं 2 बुट हारपिलेले. दृष्टांत संपला, दृष्टांत संपला. श्रद्धायुक्त बाईची आपल्या पतीवर किती श्रद्धा. शेजारणीनं काही बकबक करू द्या, पण तिची आपल्या पतीवर किती श्रद्धा, तितकी आपली श्रद्धा आपल्या संतांवर पाहिजे. विठाला 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 विठाला. स्वामी रामांनी विचार केला, दर्ग्याची उपासक पाय नाही पडणार, नाही पडणार पाय. पण स्वामी रामांच्या लक्षात आलं आपण हिला तपासू. नाव घेते त्यावरती अधिकारी. सूर्य थांबतोय त्यावरती. सूर्य थांबणं साधी गोष्ट आहे का? सूर्य फक्त प्रभू रामचंद्राच्या जन्माच्या वेळेस थांबला. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर.
काही वेळापुरते सूर्य थांबले, बाकी नाही. फक्त संत सूर्याला थांबू शकतात आणि हिच्या करता सूर्य स्थिर होतो त्या अर्थी ही अधिकारी आहे. पण दर्ग्याचे उपासक का? कशा करता दर्ग्याचे उपासक? साईराज नाही आले वाटतं नाही का? दुकानदार येते पावसात अडकले ते. हो नाही कसं लागन ह्या गावात रेंजच नाही. नाही काही काहीला असन, काही काहीला असन. पण या गावात मोबाईलला जरी रेंज नसेल तर माणसाला रेंज आहे. हो माणसाला रेंज आहे. विठाला 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 विठाला. असो स्वामी रामांनी त्या बाईला बोलायला सुरुवात केली. दुसरा शब्द वापरला बीबीजी. तर त्या दर्ग्याच्या उपासक साध्वीच्या लक्षात आलं, स्वामी राम आपलं काय काम आहे ते लवकर सांगा, माझ्या साधनेत व्यत्यय नको. वाक्य नीट ऐका मागचं. 27 दिवस पाऊस नव्हता. कुठं? आग्र्याला. पावसाळ्यात पाय पोळू लागले. 27 दिवस पावसाचा थेंब नाही. स्वामी रामांनी विचार केला, हिनं नाव घेतलं सिद्धी प्राप्त आहे, त्रिकाल ज्ञानी. हिला ऊन लागत नाही, ही अधिकारी स्त्री आहे, पण मी हिला तपासणार. शहाणी माणसं येडपट लोकांचं ऐकून कोणाच्या पाया पडत नसतात. ती माणसं शहाणी असतात. काही माणसं कोणी सांगा इथं देव निघला, अरे सांगणारा 1.5 महिना आंघोळ करीत नाही. आणि त्यानं सांगितलेल्या देवाच्या तुम्ही कशाला पाया पडायचं? गंजाटल्याला देव देव त्यालाच कळना आपल्या वा कशा मारावा. इतका घाय भरलेला देव आणि त्या देवाच्या तुम्ही कशाला पाया पडायचं? बुद्धिवादी माणसं आहे ना, चुकीची गोष्ट आहे. स्वामी रामांनी सांगितलं बीबीजी एक अडचण आहे. कुठली अडचण आहे? मागं पाहिलंच नाही त्या बाईनं. मागं बाई बी पावरबाज होती, भक्तीतलं टोक होतं, नाही पाहिलं तिनं. तिनं सांगितलं स्वामी राम अडचण काय? 27 दिवस झालं प्रांतात पाऊस नाही. मांडी खाली लोखंडी चिमटा होता. वाजित होते ना ते, फकीराकडे चिमटा असतोय, फकीराकडे चिमटा, तो लोखंडी चिमटा होता, लोखंडी चिमटा. तिनं चिमटा फेकला स्वामी रामांकडं आणि सांगितलं, स्वामी राम तुम्हाला ज्या दिशेनं पाऊस पाहिजे तिकडं पाऊस पाडा. तेव चिमटा जर बाळूच्या हातात पडला असता तर मी आमच्या सोयाबीन मध्ये वाजीला असता. नाही नाही, आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली. तुम्ही का तुकाराम महाराजाचे चुलते? तुम्ही कुठं वाजीला असता सांगा बरं? शेजाऱ्याच्या रानात का? माणसं दुसऱ्यावर घेतल्यावर उगा खळखळ चहा उकळ तू, आणि आपल्यावर आल्यावर. तुम्हाला सांगू का, तो चिमटा देणारी बाई अधिकारी होती आणि ज्याला द्यालाय ते सुद्धा अधिकारी होती. तुमच्या माझ्यासारख्याच्या हातात पडून पाऊस पडत नव्हता बाबासाहेबजी म्हैसराव, नव्हता पाऊस पडत. स्वामी रामांकडे तो चिमटा फेकला आणि स्वामी रामांनी विचार केला, हे प्रभू या प्रांतात 27 दिवस झालं पाऊस नाही, एका दिशेकडे नाही पाऊस पाडणार. आपल्याकडे कर्मकांडात एक श्लोक आला, यानी तानिंच. इतकंच सांगतो. सगळं सांगितलं की एक जण म्हणला हे कशात लिहिलेले? मी आणलं उसात. तू वाची जाय सुंबळ्या, तू वाची जाय. तुम्हाला एक सांगू का, सगळ्यात श्रीमंत कोणाला म्हणतात माहित नाही? पैसे कमीनाराला नाही. बरं पैसे कमीनारा श्रीमंत असतो याबद्दल दुमत नाही, पण 1 नंबरचा श्रीमंत तो आहे ज्याला दुसऱ्याची श्रीमंती सहन होती. तो ज्याला दुसऱ्याची श्रीमंती सहन होती का, तो श्रीमंत असतो. तुम्ही एक लक्षात घ्या, दुसऱ्याचे धुणे धुणारी माणसं कालांतरानं यायला बायकोच्या साड्या धुवाची वेळ येते. म्हणून आपला निर्माण साबणा खर्च करून दुसऱ्याचे धुणे धुवाच्या नादात पड जाऊ नका. वेळ अशी वाईट येईल की बायकोच्या साड्या धुवा लागतील घरी बसूनच. भोती चरायचं नाही. भोत काय माणसं